कोरोनाची बुलढाण्यामध्ये एंट्री। चिखली शहरामधील आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण। JN1 व्हेरिएंट तपासणीसाठी नागपूरला स्वॅब पाठवणार असल्याची आरोग्य विभागाची माहिती। पुण्यामधील धनकवडी बस स्टॉपवर PMPML बसचा अपघात। ब्रेक फेल झाल्यामुळे बस तिकीट काउंटरवर जाऊन धडकली। तिकीट काउंटरचं मोठं नुकसान। तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी। तुळजाभवानीचं दर्शन घेऊन भाविकांचा नवीन वर्षाच्या निमित्ताने संकल्प। चांगलं आरोग्य राहावं यासाठी प्रार्थना करीत देवीची खडा नारळानं ओटी भरली। पुण्याच्या भोरमधील रेशन दुकानदारांचं तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणं आंदोलन। आंदोलकांनी घोषणाबाजी करत तहसील कार्यालयाच्या दारात मांडला ठिय्या। बीडमध्ये 700 वाहन चालकांचा संप। जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार। वाहन चालकांचा पवित्रा। सातारा शहरातील जुन्या RTO चौकामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। स्थानिकांकडून वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी। प्रशासनाचं दुर्लक्ष। मंत्री छगन भुजबळ यांची 13 जानेवारीला बीडमध्ये सभा होणार। ओबीसींच्या बैठकीमध्ये ठराव। सभेचं स्थळ उद्या ठरणार। समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष राऊत यांची माहिती। सांगलीच्या मिरजमध्ये ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने। शिवसेना कार्यालयाच्या जागेवर दोन्ही गटांकडून दावा। धक्काबुक्की करत दोन्ही गटांचे कार्यकर्ते भिडले।